क्लास 1 ऑफिसर आहे सिव्हिल हॉस्पिटलला. कॅन्सर डिपार्टमेंटला मी काम करते. एक महिला दिनाच्या निमित्तानं महिलांचं आरोग्य याच्याविषयी अगदी थोडक्यात सांगणार आहे. तसे आवारे डॉक्टर तुम्हाला त्याच्याविषयी माहिती देतीलच. तसे आजकाल सगळ्या गोष्टी विकत मिळतात, आरोग्य विकत मिळत नाही. एकदा हातातून वेळ गेली की कोणी काहीही करू शकत नाही. तुमच्याकडे किती पैसा आहे, किती सोनं आहे, किती घर आहे, किती संपत्ती आहे, काहीच मायने करत नाही. म्हणून तुम्ही सुरुवातीपासूनच तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या. आरोग्य म्हणजे फक्त शारीरिक आरोग्य असं नाही. शारीरिक आरोग्यासोबत व्हिडिओ आहे कसं करायचं, लेक्चर्स त्या थोडंसं मार्गदर्शन करतील, त्यांना मी बोलवते. सर्वांना रामकृष्ण. हा ओलांडून ज्या वेळेला ती बाहेर पडते ना आणि ती ज्या वेळेला कर्तृत्व गाजवते ना, फाउंडेशन निभाड, खरंच यांचं करावं तितकं कौतुक थोडंच आहे. खूप खूप थोड त्यांनी त्या ठिकाणी कार्यक्रम आयोजनाची कनेक्टमध्ये आली तेव्हा कळालं की खरंच प्रत्येक महिला कुठल्या ना कुठल्या क्षेत्रामध्ये ती कार्यरत आहे. आज मी माझं क्षेत्र असेल तर माझं कीर्तनकार क्षेत्र, मी रोजच घराच्या बाहेर आहे, परंतु कीर्तनाच्या क्षेत्राच्या बाजूला पुरुष लोक जे आहेत ती स्वतःचे एक नोकरी जर असेल तर ते तेवढेच पडतात. पण बाईचं जीवन जर बघाल तुम्ही तर पूर्ण प्रपंच सांभाळून तिला बाहेर पडावं लागतं की नाही. घरातलंही ताई, ज्या वेळेला आपण आई बापाचं माहेर सोडून, आई बापाला सोडून ज्या वेळेला आपण सासरी येतो त्यावेळेला आपण स्वतः बरोबर काय घेऊन येतो ग? आठवा तुम्ही तुमचा तो क्षण आठवा ज्या वेळेला आपण माहेरातून सासरी येतो. काय घेऊन येतो? जन्म देणाऱ्या आईला, लहानाचं मोठं करणाऱ्या बापाला सुद्धा आपण सोडून येतो. एवढंच नाही, देह आपला असतो पण हळद सुद्धा पतीच्या नावची लावतो. कपाळ आपलं असतं पण कुंकू सुद्धा पतीच्याच नावचं लावतो. समस्त मातृत्वाला फुल टाका आणि करून बघाल ना तर सगळं शक्य आहे. कारण एक आई खूप काही करू शकते, खूप काही करू शकते. आज या ठिकाणी खरं तर आम्ही कीर्तनकार लोक माईक पुढे आला की आम्ही काही बोलायला थांबत, आम्हाला ती सवयच आहे. पण ह्या कार्यक्रमामध्ये कुठेतरी मर्यादा आहे, लिमिटेशन आहे. आणि म्हणून आज मला ह्या ठिकाणी माणुसकी फाउंडेशनने ह्या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक असतील, वेळोवेळी आम्हाला खंबीरपणे साथ देणारे आमच्या सर्वांचा लाडकं व्यक्तिमत्व आमचे आवारे सर असतील. सरांच्या माध्यमातून मला या ठिकाणी येण्याचा योग प्राप्त झाला. म्हणून मी या माणुसकी फाउंडेशन त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करते आणि मी माझ्या बोलण्याला या ठिकाणी पूर्णविराम देते. आणि त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी खूप मोठं कार्य ज्यांचं चालू आहे, आमच्या ताईसाहेब ज्या अनाथाश्रम आणि वृद्धाश्रमही चालवतात, अशा असणाऱ्या आमच्या ताईसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. ताईंना मी विनंती करते की ताई तुम्ही या ठिकाणी यावं आणि आम्हाला मार्गदर्शन करावं. सर्वांना रामकृष्ण हरी. सर्व मान्यवर, समोर बसलेल्या माझ्या रणरागिणी, तसेच माझे सर्व सहकारी. आत्ताच आपल्या ताई बोलल्यात, शिंदे आवारे सर, माझे बंधू आव्हाड सर आणि सगळे ज्ञात अज्ञात, प्रत्येकाचं नाव घेणे शक्य नाही आहे. पण आज मी इथं उभी आहे, त्यात प्रत्येकाचा एक सिंहाचा वाटा आहे. आणि मी रत्ना पाटील चांदुरे, मी कोपरगाव, शिर्डी आणि देवळी असं ह्या क्षेत्रात माझं एक साईवात्सल्य नावाचं फाउंडेशन आहे. साई संस्थातर्फे माझे फाउंडेशनचं काम चालतं.
दोन्ही संकल्पनेवर माझं काम चालतं. आणि जे भिकारी नाही म्हटलं पाहिजे, पण ते बेवारस आहेत लोक, त्यांची ऑपरेशन महिला असतील त्याची गर्भपिशवीपासून सर्व ऑपरेशन, आणि पुरुष असतील त्याच्या डोळ्याचे वगैरे दरव्यानी. मी रत्ना पाटील चांदगुडे. माझाही संसार तुमच्यासारखा हसत खेळत चालू असताना 2008 मध्ये माझे जेवण करून गेले आणि संध्याकाळी 6 वाजता त्यांची डेड बॉडी माझ्या हातात होती. आणि आयोजित केलेला जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने तुम्ही आम्ही सर्वजण महिलांनी आतापर्यंत समाजासाठी दिलेले योगदान, समाजाच्या प्रत्येक घटकामध्ये आपल्या सगळ्यांचा काहीतरी वाटा असतो आणि आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो. या देण्याप्रमाणे आपणही समाजासाठी जे काही केलं, जे कार्य केलं त्याचा सन्मान व्हावा आणि नवीन महिलांना काहीतरी प्रेरणा याच्यातून मिळाली, या उद्देशाने या माणुसकी फाउंडेशनने गोड असं आयोजन या ठिकाणी केलं. आपण सर्वजण महिला एवढ्या मुलाच्या आहोत ज्यांना बोलवलेलं आहे. गेल्या मागच्या महिन्यामध्ये असेल तर संघर्षमय जीवन बघायचं ठरलं तर कधीतरी आईला देवीचं बघा. ज्या ताई मागाशी बोलत होत्या त्यांनी त्यांच्या जीवनाचा संघर्ष सांगितला. पण जेव्हा आईला देवीचं चरित्र आजच महिलांचा कार्यक्रम संघाच्या वतीने क्षेत्रामध्ये कार्यकर्तृत्व करणाऱ्या महिलांना बोलवलेलं होतं की त्या आईला देवीचं चरित्र सांगत असताना एवढं बारीक गोष्टी आईला देवीच्या बाबतीत सांगतात. त्यावेळेला प्रथा होती स्त्रीला सती जाण्याची, पण आईला देवीनं त्या प्रथेला मागे टोकलं. त्या प्रथेला ही प्रथा न पाळता मल्हाररावांनी सांगितलं की तुला आता सती जाता येणार नाही, हे राज्य तुला सांभाळायचं. काही नक्की असेल पती तर मेलाच, पण पतीच्या भाषणात स्वतःचे सासऱ्याची भक्कभूमी होते पाठीमागे, त्या सासऱ्यांना सुद्धा काढून गेला. ज्या बाईच्या मागे पतीचा आधार नाही, ज्या बाईच्या मागे सासऱ्याचा आधार नाही, तिने जगावं कसं? पुन्हा एकदा त्या नियतीने तोच गाव आईला देवीच्या समोर मांडला. घरात कुणी पुरुष राहिला नाही. स्वतःचा मुलगा होता, रथ घेऊन चालता चालता त्या वासनाच्या अंगावरून गेला आणि वासरू मरण पावलं. त्यावेळी आईला देवीने सांगितलं, ज्या माझ्या पोरामुळे गायचं वासरू मारलं गेलं, माझ्या पोराला सुद्धा ही शिक्षा झाली पाहिजे. त्याचे हातपाय बांधा, त्याला रस्त्यात टाका आणि त्याच्यावरून सुद्धा रथ फिरवा, मग कळेल की न्याय काय असतो. एवढी स्वतःच्या मुलाच्या बाबतीत सुद्धा न्यायाची भूमिका घेणारी पहिली महिला कुणी असेल तर ती फक्त आईला देवी मिळतं. त्या आईला देवी कुणी रथावर बसेल असो, ती स्वतः रथावर बसल्या आणि स्वतःच्या मुलाच्या अंगावरून तो रथ जाणार एवढ्या ज्या गाईचं वासरू त्या रथाखाली गेलेलं होतं, ती गाय समोर येऊन उभी राहिली आणि बस ऐकतात बघणारे लोक म्हणू लागले, आईला देवी आता तरी तुम्ही रथ थांबवा. आमचं ऐकत नव्हत्या, पण त्या गाईचं तरी ते ऐका. ती गाई तुम्हाला सांगते की तुम्ही असं करू नका. ह्या न्यायाप्रमाणे जीवन जगणाऱ्या आईला देवी, एक स्त्रीचं कर्तृत्व कसं असावं या प्रत्येक गोष्टी आम्ही पाहतो. महिला माता भगिनींचं सर्वच पुरस्कारांचा आयोजकांच्या वतीने अर्थात ज्यांच्या माध्यमातून हा सुंदरसा सोहळा आपण संपन्न करत आहोत ती सागरची निकाळे माणुसकी फाउंडेशनचे अध्यक्ष आणि त्यांच्या सगळ्याच सहकार्यांच्या वतीने पुढे शिकता मनपूर्वक हार्दिक स्वागत. सगळीच मुलाची आणि नृत्य क्षेत्रातील काम करणारी मान्यवर अगदी किशोर पाटलांपासून या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलंही आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. अगदी शेवटी प्रिया पाटीलपर्यंत सगळ्यांचं मान्यवर भगिनी या ठिकाणी आहेत. आपलंही स्वागत. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी ज्यांच्या उपस्थितीमध्ये आणि ज्यांच्या शुभ हस्ते सन्मान आपण या सगळ्याच मान्यवर स्त्रियांचा करत आहोत ते महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मराठी अभिनेते सन्माननीय संजयजी खापरे आणि आदरणीय शेफालीताई भुजबळ यांचा अगदी काही वेळ कार्यक्रमाच्या निमित्तानं या सभागृहात आगमन होणार आहे. तत्पूर्वी अण्णापाटील गोरगोले जे पुरस्कार या सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा परिचय आपल्या सगळ्यांना व्हावा यासाठी मी पुरस्काराची विनंती करेन की आपण यावं. आपला परिचय अगदी अर्धा ते 1 मिनिटात आपण या ठिकाणी करून द्यायचा आहे. त्या पुरस्कारांची नावं मी या ठिकाणी विनंती आहे. कृपया आपण येऊन आपला परिचय आपण उपस्थितांना करून द्यायचा आणि त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण आजच्या या महिला दिनाच्या निमित्तानं संपन्न होणाऱ्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावे. सन्माननीय सुमनताई शेलार आपण या ठिकाणी असतात तर आपल्या परिचयासाठी यायचं आहे. सुमनताई शेलार, संगीता सोनवणे, सरपंच आहे, तसेच योगा टीचर आहे आणि अनेक महिन्यांना मी शिवण आणि पार्लर क्लासमधून स्वतःच्या पाय उठून गेलेले आहे. तसेच मी गव्हर्नमेंट योगा क्लासेस पण घेते आणि असंख्य असे योगा टीचर बनवण्याचं काम मी करत आहे. आणि मी येत्या 8 ते 10 वर्षांमध्ये फक्त समाजासाठी
काम करत आहेत आणि मला समाजकार्याची खूप आवड आहे. मला इथं बोलण्याची संधी माणुसकी फाउंडेशनने दिली, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. रामकृष्ण हरी. मी जया वाळकीची सोनेवाडी. मी एक शेतकरी आहे. माझं लग्न झाल्यानंतर माझ्यावर खूप जबाबदारी आहे. माझे मिस्टर लहान काम करत असतात. मी लहान मुलं सांभाळत शेतीचे अनेक अनुभव घेतले. अनुभव सांगणे म्हणजे माझ्या शब्दात खूप कठीण आहे, कारण माझ्यावर जी परिस्थिती आली होती त्यावेळेला कोणी मदतीला नव्हतं. लहान मुलं थोडे घेऊन मी बागाचे फवारे मारत होते. पण परिस्थितीला सामोरं जात आजपर्यंत 20-22 वर्षात शेतीमध्ये आम्ही भरपूर कमाई काढली, कष्ट केले आणि आमची परिस्थिती आज खूप छान झाली. कष्ट केल्यानंतर सर्व काही मिळतं हे मला शेतीतून मिळालं. तसं बायका मला शेतीची अजिबातच आवड नव्हती, परंतु माझ्या जे समोर आले त्या गोष्टीला आपण सामोरं गेलं पाहिजे हेच लक्षात ठेवत मी शेतीकाम करत राहिले आणि आज खूप अशी छान अशा द्राक्ष बागा मी कमवतो. आमची द्राक्षाची शेती आहे. धन्यवाद. माननीय व्यासपीठ, इथे उपस्थित सर्व सन्माननीय माझ्या रणरागिणी भगिनींनो, नमस्कार. यत्र नारीयस्तु पूज्यन्ते रमन्ते तंत देवता. या श्लोकाचा अर्थ असा आहे की जिथे नारीचा सन्मान होतो तिथे देवता वास करतात आणि जिथे खूप मोठे मोठे दान धर्म करून सुद्धा नारीचा सन्मान होत नाही तिथे कितीही मोठे कार्य केले तरी ते निष्फळ होतात. म्हणून जास्ती वेळ न घेता एकच सांगते, नारी तुम महान हो, वेद हो पुराण हो. नारी तुम महान हो, वेद हो पुराण हो. धैर्य हो, उत्कर्ष हो. धैर्य हो, उत्कर्ष हो. धरती हो, आसमान हो. नारी तू अबला नहीं, अब सबला हो. नारी अब तीनों लोक महान हो. नारी अब तीनों लोक महान हो. नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या पण पाटील, मी एक लेखिका आहे. माझ्या मैत्रिणींना मेला हे इंटरनॅशनल मेला दोन्ही प्रकारे प्रॅक्टिस करते. माझ्याकडे जवळजवळ 5 ते 6 बँकांचे कामं आहेत. मी सगळ्या बँकांच्या मॅनेजर आहे. त्यातली त्यात मी स्टेट बँक ऑफ इंडियाची मेडिकल ॲडवायझर पण आहे आणि ऑडिट रिपोर्ट पण करते. मी या स्पोर्टात प्रॅक्टिस ॲनालिसिस 2006 पासून प्रॅक्टिस करते. म्हणजे ज्या गरीब महिला असतील त्यांच्यासाठी मी आतापर्यंत मोफत काम केलेले आहे. त्यांच्याकडे म्हणजे ज्या मजुरीचे कामं करतात वगैरे त्यांच्या केसेस मी फ्री ऑफ कॉस्ट चालवलेले आहेत. तरी त्यांच्याकडनं त्याचे पैसे पण घेतलेले आहेत. जे लोक आधी गरीब असतात त्यांच्यासाठी पण मी मदत केलेली आहे. धन्यवाद. आयोजकांनी मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली. मी आयोजकांचे पण आभार मानतो. माणुसकी फाउंडेशन सगळ्यात मोठे यांचा आभार मानतो. त्यांनी हा रणरागिणी सोहळा जो ठेवला आहे, खऱ्या अर्थाने सावित्रीच्या लेकींचं कौतुक करणं किती महत्त्वाचं आहे. एक स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून मी खात्रीपूर्वकपणे सांगू शकतो. स्त्री खरं तर समाजाचा एक सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. नॉर्मली जेव्हा मी ओपीडीमध्ये बसलेला असतो, एखादं कपल जेव्हा माझ्याकडे येतं, एक हिस्ट्री घेताना आमच्या विचारायचं असतं की समोरची स्त्री काय करते. बऱ्याच वेळा पुरुष कुठे नोकरीला असतो किंवा त्याचा काही व्यवसाय असेल. विचारलं ताई काय करतात, तर ते म्हणतात ताई काहीच नाही करत. मी त्यांना नेहमी म्हणतो त्याच सगळं काही करतात, तुम्ही एकच काम करता. म्हणजे खरंच पुरुषांनी ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. एक छोटं बाळ पोटात वाढवणं आणि त्याचं संगोपन करणं ही खूप खूप मोठी जिकरीची अशी बाब आहे. आणि ती बाब सांभाळत असताना आपलं कुटुंब सांभाळणं, आपल्या आई वडिलांना सांभाळणं, आपल्या नातेवाईकांना सांभाळणं, ही तारेवरची कसरत प्रत्येक गृहिणी करत असते. तर मी खरंच सांगतो, या सावित्रीच्या लेखीच्या समोर बसतायत, जाधव मॅडम असतील, सगळे इतर मान्यवर स्त्रिया असतील, तुम्हा सर्वांना माझ्याकडून महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मला सांगितलं गेलं की तुम्हाला महिलांना मार्गदर्शन करायचं आहे, पण मार्गदर्शन करणाऱ्या स्त्री तुम्ही निवडून
प्रत्येक क्षेत्रात जी श्रेष्ठ स्त्री असेल ती तुम्ही निवडून माझ्यासमोर ठेवलाय, तर त्यांना मार्गदर्शन करणं एक डॉक्टर म्हणून मी नक्कीच करू शकतो. आपण जेव्हा आरोग्यावर बोलतो, आरोग्य दोन प्रकारचं असतं, मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य. स्त्रियांच्या बाबतीत शारीरिक आरोग्य ही खूप महत्वाची गोष्ट आहे. बऱ्याच ऑडियन्समध्ये मला मुली दिसत आहेत, त्या उद्याच्या आई आहेत. आणि तुम्ही ज्या सगळ्या आई आहात, तुम्हाला आपल्या मुलींची काळजी घ्यायची, कारण आपली मुलगी भविष्यातली चांगली आई आपल्याला बनवायची असते. तेव्हा तिच्या शरीराची काळजी घेणं महत्वाचं असतं. जेव्हा साधारणतः मुलगी वयात येते, 14व्या वर्षानंतर तिच्यावरती काही हॉर्मोनल चेंजेस होतात, मासिक पाळ्यासारखा प्रकार सुरू होतो. तर कुठेतरी एक मैत्रीण म्हणून आपण तिच्यासोबत त्या गोष्टींविषयी चर्चा केली पाहिजे. त्या गोष्टी नैसर्गिक आहेत, त्या दिवसांमध्ये घेण्याची काळजी, त्या दिवसांमध्ये घेण्याचा आहार, आपला स्त्रीरोग तज्ञाशी संपर्क साधून तो जाणून घेतला पाहिजे. आणि बऱ्याच वेळा आपण काही गोष्टीकडे निग्लेक्ट करतो, नाही ही गोष्ट आहे चालू द्या, अति रक्तस्राव होत असेल किंवा आजच्या सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित आहेत. सर्व उपस्थित असलेले या यात्रेचे उपाध्यक्ष सन्माननीय अधिकारी होते. माणुसकी फाउंडेशनच्या वतीने संपन्न असलेला जागतिक महिला दिनाचा औचित्य साधून रणरागिणी पुरस्कार सन्मान सोहळा रुपये उचलू नका, आहे तिथेच आपल्या खुर्च्या ठेवायच्या आहे. सावित्रीबाई सन्माननीय संजयजी खबरे, शेफालीताई भुजबळ या सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित एकदम जोरदार टाळ्या वाजवून मनपूर्वक स्वागत करतो. जे नेहमीच
या ठिकाणी मानसी फाउंडेशन निफाड आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त आलेल्या सर्व कार्यावर मी थोडक्यात बोलणार आहे. महिला दिन साजरा का करतात? महिला दिनाची सुरुवात कुठून झाली? आज आपण सर्वच एकमेकांना शुभेच्छा देतोय, परंतु आपल्याला ही पण गोष्ट माहिती पाहिजे की महिला दिनाची सुरुवात झाली कुठून. अमेरिकेमध्ये 1908 साली तेथील वस्त्र उद्योगातील काही कामगार महिलांनी रस्त्यावर येऊन आपल्या हक्काची लढाई, त्यांचे कामाचे वेतनाचे संबंधीची लढाई, त्या ठिकाणी जवळजवळ 15,000 स्त्रियांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी तो लढा दिला. आणि तेव्हापासून 8 मार्च हा महिला दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. खरं तर कामगार महिलाच्या प्रेरणेतून जगातील सगळ्याच महिलांना आपल्या अधिकारासाठी लढता यावं, यासाठी खरं तर हा महिला दिन साजरा केला जातो. या ठिकाणी माणुसकी फाउंडेशन बद्दल मी थोडक्यात माहिती देताना सांगणार आहे की माणुसकी हे नाव देतानाच तुम्हाला सुरुवातीचे एक दोन प्रसंग सांगतो. ज्या वेळेस माणुसकी शिल्लक राहिली नव्हती, असा तो काळ, कोरोना काळामध्ये माणूस माणसाला जवळ करत नव्हता, कोणी कोणाला कोणाच्या गावामध्ये येऊ देत नव्हतं. अशा वेळेस सागर भाऊ आणि मी कोठोऱ्यावरून एका कार्यक्रमावरून आम्ही येत होतो. अचानक तिथे ऊसतोड कामगार आणि लहान मुले खेळताना दिसली आणि खरं तर इथंच माणुसकी फाउंडेशनच्या संकल्पनेचा जन्म झाला. त्या मुलांकडे बघून आमचा विषय चालू होता की सागर भाऊ, या मुलांच्या पायामध्ये चप्पल दिसत नाही, बूट दिसत नाही आणि एवढ्या उन्हामध्ये हे कसे राहत असतील, आणि मग आपण त्यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. भाऊ काय करायचं बोलले, भाऊ आपण काहीतरी करूया. म्हटलं भाऊ आपण एकट्याने करून उपयोग नाही, आपण याला कुठंतरी वेगळं सामाजिक स्वरूप दिलं पाहिजे. मग सामाजिक स्वरूप देण्यासाठी आपल्यासोबत कोणी नव्हतं. 2-4 मित्र घेतले आणि आम्ही त्या कार्यक्रमाची सुरुवात केली. दुसऱ्याच दिवशी तिथे जाऊन त्यांची चौकशी केली, त्यांचे शिक्षण किती झालं, कुठून आले, किती रोजगार मिळतो, त्यांच्यासाठी इथे काय सुविधा अवेलेबल आहे, या सगळ्या गोष्टीची माहिती घेऊ. त्या मुलांना सागर भाऊंनी त्याच वेळेस सर्व मुलांना बूट असेल, काही खाण्याच्या वस्तू असेल, ही आमची पहिली सुरुवात. आणि मग हळूहळू आम्ही प्रत्येक शोषित वंचित घटकांकडे लक्ष द्यायला लागलो. शोषित वंचित घटक म्हणजे ज्या आंतरराष्ट्रीय स्तरावरती एका कामगार महिलांनी या महिला दिनाला सुरुवात केली, त्याचीच प्रेरणा घेऊन तळागाळातील ज्या महिला आहेत, ज्या दुर्लक्षित आहेत, एसी मध्ये बसून महिला अतिशय चांगलं काम करतात, पण गावाकडच्या महिलांकडे आपण लक्ष जात नाही. मग त्या महिला वीटभट्टी कामगार असो, त्या महिला ऊसतोड कामगार असो, त्या महिला कांद्याच्या कळ्यावरती मजुरी करत असो, किंवा लासलगाव सारख्या ठिकाणी गोण्या शिवून ते आपले उपजीविका भागवतात. या सगळ्या तमाम महिलांकडे आम्ही जाऊन एक सर्वे केला की सध्याचं जीवन नेमकं कशामुळे बदलू शकतं, याच्यामध्ये काय कमी आहे आणि सद्यस्थितीत त्या कशा प्रकारे त्यांचा उदरनिर्वाह करताय. खरं तर महिला दिनाला आपण शुभेच्छा देताना प्रत्येक महिलांनी हा विचार केला पाहिजे की खरं तर आपण ज्या पुरस्कारात प्राप्त झालो आहोत, परंतु अजूनही खेडोपाडी इतर ठिकाणी अशा दुर्लक्षित महिला आहेत की ज्यांच्यासाठी आपण काहीतरी करू शकतो. हाच एकमेव माणुसकी फाउंडेशनचा या ठिकाणी उद्देश आहे. आणि या माणुसकी व्यक्त करता करता असे वर्षभरात 2 वर्षभरात असे कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित करत आलो. आणि त्यामध्ये आमचं सगळ्यात मोठं लक्ष जे होतं की महिला वर्गाला कुठेतरी सन्मान भेटला पाहिजे, महिला वर्गासाठी आपल्याला काहीतरी करता येईल का. आणि हळूहळू दोघांचे 4 झाले, 4चे 6 झाले, हळूहळू माणुसकी फाउंडेशनचं कार्य वाढत गेलं. आणि आज जो जनसमुदाय समोर दिसतो आहे, तर हे त्या कार्याचं आम्हाला मिळालेली पावती आहे. खरोखर सगळ्यांना मी या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो की या ठिकाणी तुम्ही आला. माणुसकी फाउंडेशन तर्फे तुमचं या ठिकाणी स्वागत करतो. आणि नवीन भूमिका आपल्याला जी या कार्यक्रमातून घ्यायची आहे, ती भूमिका अशी आहे की महिलांबद्दल आपण
काय नेमकं महिलांनी इथून काय घेऊन जायचं आहे. महिलांनी हा विचार करायचा आहे की आपला सन्मान करावा लागतोय. मग नेमकं आपलं चुकतं कुठे आहे, बरोबर कुठे आहे. तर सन्मान करण्याची वेळ काय येते, तर पुरुष सत्तेमध्ये, पितृसत्तेमध्ये स्त्रीला असलेलं दुय्यम स्थान हे जोपर्यंत स्वतः महिला झेंडावून लावत नाही, जोपर्यंत ते निर्णय स्वतःच्या हातात घेत नाही, जोपर्यंत महिलांच्या जीवनमानात कुठलाही फरक पडणार नाही. या ठिकाणी बरेचसे मान्यवर बोलण्यासाठी उत्सुक आहेत. पुढील भरपूर मोठा कार्यक्रम पुरस्कारार्थी या ठिकाणी त्याची वाट बघत आहे. एवढेच प्रार्थना करून मी या ठिकाणी थांबतो. आलेल्या सर्व पाहुण्यांचे पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आणि निफाड शहराच्या तालुक्याच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्यांचं योगदान असतं अशा प्रियाताई चोरडिया उपस्थित आहेत. ते एका मिनिटात एका गाण्याच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतील. ताईला विनंती करतो की आपण यावं आणि आपलं स्वागत उपस्थितांच्या ठिकाणी ठेवावं. येथे बसलेल्या सर्व माझ्या बंधू भगिनींना माझा नमस्कार. भारतीय संस्कृतीप्रमाणे अतिथींचं स्वागत करणे हे आपलं परमकर्तव्य आहे. सागर भाऊ आणि इथे व्यासपीठ बसलेले आहे आणि आमच्या महिला निमित्ताने मी सगळ्यांच्या तर्फे मी त्यांचं स्वागत करणं हे आमचं खूप मोठं कर्तव्य आहे आणि मी माझ्या गाण्याद्वारे करणार आहे. मन की वीणा से गुंजिते ध्वनि मंगलम, स्वागतम 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 स्वागतम. मन की वीणा से गुंजिते ध्वनि मंगलम, स्वागतम 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 स्वागतम. सारे गा मग मग रे मी सारे गरे गरे सा गरे गरे सा. सारे गा मग मग रे मी सारे गरे गरे सा गरे गरे सा. कैसा पावन सुहावन समय आज है, आप आए अतिथियों के सरताज है. देव की भांति पूजन करें आज हम, स्वागतम 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 स्वागतम. सारे गा मग रे मी सारे गरे गरे सा. मन की बगिया से हमने ये कलियां चुनी, श्रद्धा के फूल से हमने माला बुनी. करते तुमको अर्पित सुमन आज हम, स्वागतम 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 स्वागतम. मन की वीणा से गुंजित ध्वनि मंगलम, स्वागतम 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 स्वागतम. सारे गा मग रे मी सारे गरे गरे सा. धन्यवाद. थँक्यू. सादर केलं आपलं मनपूर्वक धन्यवाद. अगदीच निफाड तालुका आणि परिसरातील सगळीच मान्यवर, अगदी तुषारजी देवगे, ॲडव्होकेट आमदारजी शिंदे, शेखरजी लोळगे, सन्माननीय शिंदे महाराज, जानकीरावजी धारावी, सगळीच मान्यवर आजच्या सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित आहेत. आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. ज्यांच्या माध्यमातून हा सोहळा संपन्न होता ते माणुसकी फाउंडेशनचे सन्माननीय अध्यक्ष, आमचे सहकारी मित्र सागरजी निकाल यांचं म्हणून. तत्पूर्वी डॉक्टर सीमाताई केळदे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्याला विनंती करेन आपण यावं आणि अगदी थोडक्यात आपलं मनोगत, आपल्या भावना आपण या सोहळ्याच्या निमित्तानं व्यक्त करा. सन्माननीय डॉक्टर सीमाताई केळदे. या ठिकाणी महिला दिन साजरा महिला दिन पुरस्कार सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. सन्माननीय सर्व व्यासपीठ ज्यांच्या याच्यामध्ये ज्यांच्या हस्ते पुरस्कार मिळणार आहे ते सिने अभिनेते आदरणीय संजयजी खापरे आणि पाटील, आदरणीय आणि पाटील कुंदे, सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि ज्यांच्या माध्यमातून माणुसकी फाउंडेशनचे अध्यक्ष आदरणीय सागरभाऊ निकाळे, त्यांचे मित्र राहुलजी सोनवणे आणि उपस्थित माझ्या सर्व मैत्रिणींनो, आपण या ठिकाणी हा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे आणि माणुसकी फाउंडेशनमध्ये 2 शब्द सांगण्यासाठी मी इथे उभी आहे. निफाड तालुक्यातील चांगले कार्य करणाऱ्या, आपल्या जिद्दीच्या जोरावर आत्मविश्वासाने
वाटचाल करणाऱ्या, स्वबळावर स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या सर्व इथे जमलेल्या हिरकणींना सलाम. भारतीय परंपरा, भारतीय संस्कृती सांभाळून फक्त चूल आणि मूल एवढंच मर्यादित न ठेवता त्याही पलीकडे जाऊन गुलामगिरीच्या वेड्यात तोडून कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या सर्व रणरागिणींना सलाम. कर्तव्यदक्ष, सामाजिक हित जपणाऱ्या आणि आपल्या कार्यातून समाज हित जपून आदर्श निर्माण करणाऱ्या, आपल्या कुटुंबाचा, मुलांचा सांभाळ करत समाजाला आपल्या अस्तित्वाची दखल घ्यायला लावणाऱ्या जिजाऊ आणि सावित्रीच्या सर्व लेकींना सलाम 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 किंवा सलाम. आणि त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान करणारे आमचे पत्रकार बांधव सागरभाऊ निकाळे यांना पण किंवा सलाम. त्यांनी करत असलेले जे कार्य आहे त्याच्याबद्दल त्यांना शुभेच्छा, त्यांच्या वाटचालीला पण शुभेच्छा. माणुसकी फाउंडेशनच्या माध्यमातून हे कार्य ते अनेक वर्षापासून करत आहे. नवीन वर्ष त्याच्यामध्ये अनेक अशी कार्य आहेत. अगदी नवीन वर्षात जन्मलेल्या मुलीच्या आईचा साडी चोळी देऊन बाळाचा साडी चोळी देऊन सन्मान करणं, बाळाला आवश्यक त्या गरजेच्या वस्तू देऊन आणि मिठाई वाटप करून अनोख्या पद्धतीने ते स्त्री जन्माचं स्वागत करतात. स्त्री पुरुष समानतेचे विचार सगळे मांडतात, परंतु फक्त बोलून किंवा कागदावर न मिरवता लोकांनी लेकीचा जन्म आनंदाने स्वीकारावा यासाठी हा संदेश ते देतात आणि लेक वाचवा ही भूमिका माणुसकी फाउंडेशनच्या माध्यमातून घरोघरी पोहोचवतात. भल्या पहाटे उठून आपण बघतो की ऊसतोड कामगार आणि त्याची मुलं थंडीमध्ये कुडकुडत बैलगाडीत बसून जेव्हा जातात तेव्हा आपल्याही पोटात कालवा आलं होते वेगळी. तर अशा या मुलांसाठी, या ऊसतोडांच्या मुलांसाठी तिथे त्यांना थंडीचे ब्लँकेट वाटव आणि त्याच्या शिक्षणाचं काय, तर ह्या मुलांना आपण पुस्तकं वह्या वाटप करून त्यांना सुद्धा शिक्षणाबद्दल उत्तेजन देणं, सहाय्य करणं हे सुद्धा माणुसकी फाउंडेशनच्या माध्यमातून चालत आहे. तसंच वीटभट्टीवर काम करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांच्याकडे आपण आपलं दुर्लक्ष होत असतं, तर त्या महिलांचा पण सन्मान माणुसकी फाउंडेशनच्या वतीने केला जातो. सर्वात विशेष म्हणजे जे काही आहे ते म्हणजे तृतीयपंथीय, की ज्यांना समाजाकडे अजूनही हेटाळीच्या स्वरूपात बघितलं जातं किंवा उपहासानं बघितलं जातं, त्या तृतीयपंथीय लोकांना सुद्धा सागरभाऊ सन्मानानं वागवतात, त्यांचा पण सन्मान करतात. आणि मुख्य आणि महत्त्वाचं म्हणजे शहीद कुटुंब, आपल्या सीमेवरचा सैनिक जो रात्रंदिवस तेल डोळ्यात तेल घालून जो आपल्या सीमेचं रक्षण करतोय, आपल्या छातीचा कोट करून तो आपल्या सर्वस्वाचं, आपल्या प्राणांचं अर्पण करतोय, अशा ज्या कुटुंबातले असे जे आपल्या सीमेचं रक्षण करताना जे शहीद झालेले आहेत, अशा कुटुंबातील जे कुटुंब आहे त्यांना बोलून त्यांचा सन्मान करून आणि त्यांना ते सौजन्य करतात, त्यांचाही सन्मान करतात. त्याचप्रमाणे त्यांच्या काही समस्या असतील, त्यांचे काही प्रश्न असतील तर ते त्यांच्या पत्रकारितेच्या माध्यमातून ते मांडतात, ते समाजासमोर आणतात. शहीद कुटुंबातील लोकांना त्याचे आदराने आणि प्रेमाने बोलून त्यांच्याशी जवळीक साधून त्या कुटुंबाच्या वतीने त्यांचा सत्कार केला जातो. अशी अनेक विधायक कामे माणुसकी फाउंडेशनच्या माध्यमातून केली जातात. माणुसकी फाउंडेशन हा एक परिवार आहे आणि कुठल्याही जाती पातीला थारा न देता माणुसकीचं पवित्र कार्य या माणुसकी फाउंडेशनच्या माध्यमातून केलं जातं आणि त्यासाठी आवश्यक असणारी मानवता आणि ही जी धडपड, जबाबदारी हे सर्व सागरभाऊ निकाळे आणि त्यांचे सहकारी हे हाती घेतलेलं कार्य पूर्ण तडीस देतात. मला त्यांचं खूप कौतुक वाटतं. परत एकदा पत्रकार सागरभाऊ निकाळे, माणुसकी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सागरभाऊ निकाळे आणि त्यांचे सहकारी यांचं मनापासून कौतुक करते आणि त्यांच्या पुढील कार्यात शुभेच्छा देते. धन्यवाद. तिला मान देऊन या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय खापरे सर, सैफलीताई या सर्वांचे मान्यवरांचे मी सरचे स्वागत करतो. खरं तर माणुसकी फाउंडेशन हे जे आहे ही कुठली राजकीय संघटना किंवा पक्ष नाही, हा एक सामाजिक उपक्रम आहे. म्हणजे माणुसकी फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही जे समाजाचे असे शोषित पीडित घटक आहे त्यांचा सन्मान आम्ही या माध्यमातून करत असतो.
त्याचा आणि राजकारणाचा दूर कुठलाही संबंध येत नाही. आणि असे अनेक घटक आहेत समाजामध्ये सगळे नेहमी दुर्लक्षित असतात. तृतीयपंथी असतील किंवा उन्हाळ्यामध्ये थंडीमध्ये काम करणाऱ्या महिला असतील, कामगार महिला असतील, त्याचा देखील सन्मान आम्ही या माध्यमातून करत असतो. गेल्या अनेक दिवसापासून हे काम आम्ही या निफाड तालुक्यामध्ये करत असतो. खरं तर हे माणुसकी फाउंडेशन आणि हे सागर निकाळे हे जे नाव आहे हे फक्त एकट्याचं नाही, याच्यामध्ये अनेक लोकांचं माझ्या मित्रपरिवाराचं सहकार्य आहे. कारण ज्यांना कधी आपण नाव दिला तर ते नेहमी आमच्या सहकार्यात धावून येतात. आणि मी खूप काही जास्त बोलणार नाही. खरं तर साहेब आपल्याला ऐकायचं आहे म्हणून हे सर्व लोक इथे जमलेले आहेत. आपलं एक सांगू इच्छितो का आम्ही जे काम करतो ते फक्त सामाजिक आहे. त्याच्यात आमचा कुठले राजकीय हेतू नसतो किंवा कुठली आम्ही अपेक्षा म्हणून आम्ही काम करत नसतो. फक्त एक समाजाप्रती एक भावना, एक तळमळ आम्हाला असते का या जे लोक आहेत एसी बसणाऱ्या महिलांचा नेहमी सन्मान होतो. परंतु वीट भट्टीवर काम करणाऱ्या महिला आहेत, नर्स आहे, पोलीस आहे, ह्या ज्या काही महिला आहेत तर ते नेहमी दुर्लक्षित असतात. सफाई कामगार महिला आमच्या त्या देखील दुर्लक्षित असतात. त्यांचा देखील सन्मान आम्ही या ठिकाणी करत असतो. खरं तर सर मी तुमच्या महिनाभरापासून तुमच्या मागे लागलो होतो. आमच्या निलिमाताई आणि शेलारताई यांच्या माध्यमातून मी अनेकदा तुमचा प्रयत्न केला आणि खरं तर त्यांनी आम्हाला खूप सांगितलं का सागर दादा सर येणार म्हणजे येणारच. परंतु सकाळ संध्याकाळ निलिमाताई आणि आमच्या शेलारताईंना मी नेहमीच कॉल करायचो का दादांना यावेळेस तुम्ही निफाडमध्ये आणलं पाहिजे आणि त्यांचा आमच्या ज्या महिला भगिनी आहेत त्यांचा सन्मान दादांच्या हस्ते झाला पाहिजे. खरं तर आज आमच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल आपले मी आभार मानतो. आणि ताई आदरणीय शैफलीताई या देखील आम्हाला महिलांसाठी इथं उपस्थित झाला त्यांचे आभार मानतो. या कार्यक्रमामध्ये आम्हाला नेहमी मार्गदर्शन करणारे आदरणीय निफाड नगर पंचायतीचे उपनगराध्यक्ष आदरणीय अनिल अण्णा कुंदे, तसेच आमचे आवारे डॉक्टर भाऊसाहेब आप्पा, मोहनराव जावळे इथे सर्व माझे मार्गदर्शक आहेत ते नेहमी मला सहकार्य करत असतात. राणूजी कापडे साहेब असतील, ज्येष्ठ नागरिक मधुभाऊ, अशोक शेठ कोकळ्या, अण्णापटेल बोटकुरे, रामनाथ शिंदे साहेब सगळे पत्रकार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या तालुक्यामध्ये काम करत असतो. येणाऱ्या काळात देखील आम्ही निश्चितपणे चांगलं काम या माणुसकी फाउंडेशनच्या वतीने करू. आज आपण सर्व माता भगिनी, सर्व मान्यवर या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाला त्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून स्वागत करतो, धन्यवाद करतो. धन्यवाद. एका बाजूला बघत असताना समाजात चांगलं घडावं, चांगलं रुजावं, चांगली संस्कार आणि बुद्धी असणारी पिढी खरं तर घडावी यासाठी म्हणून निफाड शहर आणि तालुक्याची माणसं काम करतात. त्या माणसांच्या माध्यमामध्ये सागर निकाळे आणि त्यांच्या सगळ्यांचं टीमचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं म्हणजे जोरदार टाळ्या आपण त्यांच्यासाठी वाटत. आता मी बाळासाहेबजी कापसे सर, भिमराजी सावंत ही सगळेच मान्यवर उपस्थित आहेत. आपलंही मनपूर्वक स्वागत करतो. आणि आजच्या सोहळ्याच्या निमित्तानं आजच्या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण आणि त्यांना ऐकण्यासाठी आपण उपस्थित आहोत ते संजयजी खापरे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आपण आयोजकांच्या वतीने करणार आहोत. तत्पूर्वी त्यांचा अतिशय अल्पासा परिचय मी आपल्या सगळ्यांच्या पुढे ठेवतो. यदा कदाचित या नाटकातील धृतराष्ट्र या भूमिकेसाठी महाराष्ट्र शासनाचा आणि पुण्याचा सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून त्यांना गौरवण्यात आलं. गोपाळा श्यामची मम्मी, जागो मोहन प्यारे, कळत न कळत या नाटकातील भूमिकेला अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारही सरांना मिळालेला आहे. मी गलती से मिस्टेक या माझ्या नाटकाचं दिग्दर्शन आणि अभिनेत्यांनी केलं. नुकतंच रंगभूमीवर आलेलं डोंट वरी हो जाएगा यातही त्यांनी भूमिका बजावलेली आहे. त्याचप्रमाणे चित्रपटांच्या बाबतीमध्ये दे धक्का, गाढवांचं लग्न, फक्त लढभणा या चित्रपटातील भास्कर पाटील भूमिकेला सर्वोत्कृष्ट खलनायकाचा संस्कृती कलात्मकाचा पुरस्कार सरांना प्राप्त आहे. काकस्पर्श या चित्रपटासाठी बळवंत भटके या भूमिकेला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा झी गौरव पुरस्कार सरांना प्राप्त झालेला आहे. लय भारी, दगडीचा, डिस्को सड्या, मर्डर मिस्ट्री, भाई, एक व्यक्ती आणि वल्ली यातही सरांनी काम केलेलं आहे. हिंदी चित्रपटांमध्ये प्राण जाय पर चालना जाय, रॉकी हँडसम, जॉन अब्राहम बरोबर सरांनी भूमिका साकारलेली आहे. अशा हरवणारे अभिनेत्याला खरं तर निफाडच्या भूमीत त्यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत आपण यथोचित सन्मान त्यांचा करत आहोत. मी सागरजी निकाळ्याला विनंती करतो की त्यांचा सन्मान आपण व्यासपीठावर संपन्न करावा. आदरणीय संजयजी खापरे यांना विनंती आहे आपला सन्मान आपण व्यासपीठावर स्वीकारावा.
सन्मान आपण संपन्न करूया. या सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेल्या मुंबई एज्युकेशन ट्रस्ट नाशिकच्या संचालिका आदरणीय डॉक्टर शिवराज सन्मान व्यासपीठावर संपन्न होते. एक सन्मान आपण करूया. आमच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षांचा सन्मान व्यासपीठावर उपस्थित असलेले अध्यक्ष सन्माननीय आणि पालिका यांचाही सन्मान आपण संपन्न करूया. सार्वजनिक आहे यांच्या हस्ते संपन्न होतो. पावसाळ्याची भवर यांचाही सन्मान आपण संपन्न करूया. मी अण्णाबाई बोरगोडे यांना विनंती करतो की व्यासपीठावर सन्मान आपण संपन्न करायचे आहे. त्यांचे सन्मान जागेवर कार्यक्रमाच्या आयोजकांच्या वतीने व्यासपीठावर संपन्न करायला विनंती आहे. हा सन्मान आपण व्यासपीठावर स्वीकारावा. जोरदार टाळ्या आपण वाजवूया. महसूल विभागामध्ये मंडळ अधिकारी म्हणून काम करणाऱ्या सन्माननीय कृती मॅडमचा सन्मान धन्यवाद. काही मान्यवरांची निवडणूक बरोबर आणि युवा काँग्रेसचे तालुक्याचे अध्यक्ष सचिनजी करता या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याला विनंती आपण हे संपन्न करणार आहोत. पहिल्या मनोरंजनासाठी विनंती करतो गिरणारे येथे उपस्थित असलेल्या अंजलीताई रहाणे यांना विनंती आहे. आपण येऊन आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करायचे. सन्माननीय अंजलीजी रहाणे आपण यावर थोडक्यात आपलं मनोगत आपल्या शुभेच्छा. रक्तात थोडा कवित्वाचा अंश आहे. माझी या रक्तात थोडा कवित्वाचा अंश आहे. मी कवयित्री अंजली रहाणे सर्वप्रथम सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित माननीय अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, मान्यवर आणि या समस्त सभागृहामध्ये जमलेल्या धैर्यशील, प्रेरणादायी अशा आमच्या माता भगिनी अर्थात आजच्या रणरागिणी यांना माझा नमस्कार आणि तसेच सर्व रसिक मायबाप श्रोत्यांनाही माझा नमस्कार. दीनदुबळ्या गरिबांची आई म्हणजे माणुसकी फाउंडेशन. डांबिकांच्या कानाखाली जाळ म्हणजे माणुसकी फाउंडेशन. तुटलेला विनेचा अहंकार म्हणजे माणुसकी फाउंडेशन. आणि शेळपट जीवन नाकारून महिला अस्मितेला देणारं वाघाचं बळ म्हणजे माणुसकी फाउंडेशन. आणि या शब्दातच या माणुसकी फाउंडेशनचं काय अस्तित्व आणि काय कार्य आहे हे तुम्हा सर्वांना याची तेही याची डोळा आपण अनुभवतच आहोत. माणुसकी फाउंडेशनचे ब्रीदवाक्य अतिशय सुरेख आहे की माणुसकी हाच धर्म. आणि ह्यातूनच आपल्याला माणुसकी फाउंडेशनचे कार्य कशा पद्धतीने कशा स्वरूपात करत आहेत माननीय श्री सागर निकाळे सर आणि तसेच माणुसकी फाउंडेशनचं संपूर्ण कुटुंब कशा स्वरूपात हे कार्य करत आहे हे सर्वांनाच ठाऊक आहे. तत्पूर्वी मी सर्वांना सांगू इच्छिते की यांच्यासाठी जोरदार जन्मोत्सव टाळ्या होऊन कारण टाळ्यांची दाद ही पुरस्कारापेक्षा कमी